तर गाईस आता ऑर्डर वगैरे झालेलं आहे सगळा आणि आता आपल्याला मस्त ऑर्डरवाल्याने ना आपल्याला मस्त वाजवलं म्हणून ना आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे दिले आणि आता सगळं आणि टीप मजबूत उडाले आपल्याला उडाले किती उडायचे रे तुझ्या उडाले बरेच उडाले. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत मोते, स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज तुम्ही जर्सीवर बघत असाल तर आपली मार्लेश्वरची जर्सी आहे. तर आता आहे ना आपल्याला आज ऑर्डर आहे आज विसर्जनची. त्या दिवशी आगमनाची सुद्धा आपणच वाजवलेली पण त्या दिवशी ब्लॉग केला नाही कारण का सगळं घाई झालेली. आम्ही लेट पोचल्याने गणपती आलेला मग त्या घाई गडबडीत मी केला नाही ब्लॉग. तर आज आपल्याकडे 2 तास आहेत प्रॉपर. आज 6 वाजले संध्याकाळचे आणि 8 वाजता यांचं विसर्जन आहे. तर आम्ही आणि आम्ही पूर्ण मार्लेश्वर गँग सगळे आले. तर कोण कोण आलेत पुढे ते तुला सांगतो. मी आणि श्रेयश आपल्या गाडीवरून आलो आहे बॅटऱ्या घेऊन. तर आता इकडे बघा आपला रोटो आपल्या ऑर्गन वगैरे आलेलं आहे. तर इकडे सगळे आपले मेंबर्स आलेले आहेत. कुणाल, कल्पेश, कमलेश अजून बाकीचे इकडे आलेले आहेत. सूर्या, श्रेयश आणि गाडी वगैरे अजून बाकी आपले यायचे आहेत. 15 लोक तरी अजून 15-20 लोक यायचे आहेत. ते हळूहळू येतील. तर इकडे आल्यावर समजलं की इकडे आपले गोराई खाडीलाच आहे बघा. ही गोराई खाडीची बॉर्डर आहे बघा, तुम्हाला समजत असेल. तर इकडे समजलं की यांचा विसर्जन आता बंदर पकडायला घेऊन जाणार आहेत कारण का इकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती तिकडे रोहितसुद्धा आहे हे बघा. तर इकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे ना मूर्त्या त्या विसर्जन करत नाहीत. तर त्यामुळे बंदर पकडायला किंवा दानुकरवाडीला घेऊन जातील. तर आता चला आता पटपट आपण सामान हे करू कारण का आपलं सामान आहे ना त्या दिवशी आपण जे आणलं तर ते आपण डायरेक्ट इथे ठेवलेलं एका सोसायटीमध्ये ठेवलेलं कारण का एक दिवस आड करून परत आपल्याला यायचं होतं करून. तर आपण जाऊ आणि पहिला सामान कुठे ठेवलं तुम्ही दाखवत होते. तर आपण आलो या सोसायटीमध्ये. ह्या सोसायटीमध्ये आपलं सामान ठेवलेलं सगळं फटफट काढून आपल्याला सेटअप लावायचं कारण चेक करायचं. आपण नवीन ॲम्प्लिफायर वगैरे लावले ना त्यामुळे ह्या घरामध्ये आपला सेटअप ठेवलेला सगळा. तर आपण आपला सगळा सेटअप आहे ना घरात ठेवले. ह्या घरात ठेवलेला सगळे आपले 4 बेस वगैरे आणि आता आपल्याला 2 रोटो लावायचे आहेत. तर गाईच आता आपला हळूहळू सेटअप लागते. तर आपला ओमकार भाऊ पण आला आहे रोटो मास्टर. और ओमकार भाऊ तर आता ना आपला बघा 2 रोटो आपला सेटअप सांगतो तुम्हाला. तर आज आपला हे आपण 2-3 वर्ष एकच रोटो लावतोय पण या ऑर्डरला आपण 2 रोटो लावणार आहेत. तर एक रोटो तर आपला माहिती आहे ओमकार वाजवणार आहे. दुसरा रोटो आपला मंदार भाऊ वाजवणार आहे. तर तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये कशा असणार आहे ते. आणि आपला 4 बेस 2 थाप 4 स्नेल वगैरे आणि आपला सगळा सेटअप आहे. आपली पोरं एकदम मस्त मेहनतीने काम करताना आणि इकडे सगळ्यांना आपल्या ट्यून सेट होत आहेत. हे ट्यून वाजव कल्प्या एक ट्यून वाजव. शूट कर मला चेंज कर तर मग प्रॉब्लेम सेट करतोय. बघा आपला हा गणपतीचा विसर्जन आहे. तीर्थम मित्र मंडळ गोराईचा लंबोदर. आणि आज रोटोवाले आज स्वतः पहिल्यांदाच आपला सेटअप लावते रोटोचा. हे बाई काढली आपल्या भावात पहिल्यांदा रोटो वाजवणार आहे. तो बघा सेटअप एकटाच लावतोय.
आज भाई बुल मचावून आला ना भाई. थिंगटे कुठे थिंगटेला भेट थिंगट्यावर गेम आहे तो आपला ना जुना रोटो आहे बघा. हा वाला एक 15 वर्षापूर्वीचा रोटो आहे आपलाच आहे. आणि हा आहे आपला नवीन घेतला आता गणपतीच्या टायमाला. आणि आपले बेस हे पण सगळे नवीनच सामान आहे आपले बघा. आणि आपला हा एम्प्लिफायरचा केस पण सुद्धा घेतली आपण ह्याच्यामध्ये. तर गाईज आपला तर ऑलमोस्ट 50% सेटअप लागलेला आहे बघा. 4 वरती भोंगे, वरती महाबळेश्वरचा लोगो आणि प्लस इकडे एक भोंगा इकडे आणि तिकडे एक. इकडे हा कुठे वरती लावतोयस आणि खाली ऑनलाईन येतो आवाज काय वाजव एकदा. फिट करावं लागेल थोडा. फिट करावं लागेल. फिट करायला लागेल. अरे खरं सांगते बाबा. अरे आवाज पीट केला कलकत्ता होतो. सेटअप लागून झालेला आहे. आता नाश्ता वगैरे आपण केला, सगळं वडापाव वगैरे खाल्ला आहे. तर आता वाजवायचं आहे. गणपती पण आता बसवायची तयारी चालू आहे. तिकडे आता मंडळातून सगळं चालू आहे. तर सगळ्याचा पुरं पट्टी वगैरे लावतात. ए पटपट घे चल बांध तुझा. तुम्हाला दे आता गणपती बाप्पा वगैरे सगळं आता त्या गाडीमध्ये ट्रॉलीमध्ये ठेवतील. आता सगळी लोकांचं काम चालू आहे. थंड आहे की साधं आहे हे चालेल. गाईज आता आपली ऑर्डर संपलेली आहे. तर 10 वाजले, 10 ते 10:15 काहीतरी. आणि आपण 7:30 काहीतरी ऑर्डर चालू केलेली आहे. आणि आता आपलं सगळं सामान सोडा वगैरे चालू आहे. तर गणपती बाप्पाचा इकडून जाईल आणि आपण एका साईडला गेली आहे.
सगळे भोंगे वगैरे सोडा आपलं सामान हा. वगैरे. हे बघा आता सगळं आपलं सामान वगैरे ह्या साईडला आहे ऑर्गन वगैरे. आता आरती वगैरे झाली आता हे लोक जातील आपला धानगडवाडीला. गणपती बाप्पा लवकर या. सगळं हे असं काही गडबड असते. काय कसं सामान सेट वगैरे करायचं. एका दिवसात चुकून तर वायर वगैरे आले तर नेक्स्ट ऑर्डरला पुन्हा प्रॉब्लेम होतो. प्रॉपर सगळं खोलावं लागतं. तर गाईस आता ऑर्डर वगैरे झालेलं आहे सगळं. आणि आता आपल्याला मस्त ऑर्डरवाल्याने ना आपल्याला मस्त वाजवलं म्हणून आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे दिले. आणि आता सगळं आणि टीप मजबूत उडाले आपल्याला. उडाले किती उडायचे रे तुझ्या? माझ्या उडाले बरेच उडाले. आता जाऊ आपल्याला ना पोर्टर गेला. आता पोर्टर बुक करू. आता पोर्टर बुक केलेलाच. आता थोड्या वेळाने 5 मिनिटांनी पोर्टर येईल. पोर्टरमध्ये सगळं सामान टाकू आणि सगळं आता घरी जाऊ. आणि आपल्या बाईक बाजूला लावलेल्या आहेत. मग सोबत आपल्या बाईक सुद्धा आपल्याला जातील पटकन. सगळं मग एकसाथच जाऊ. आणि आज खूप धमाल आली. खूप म्हणजे खूप धमाल आली. आणि इकडे आलं तर आपल्याला ऑर्डर सुद्धा मिळाली. बस बस श्रेष बस. श्रेष मजा आली वाजवायला. आज खूप मजा आली भाई. खतरनाक. आता एक कोड पण आलाय. बघू शकता तुम्ही तो. दाखव प्रसाद नीट. एक कोड आलाय. थांब दाखव. एक एवढा कोड आलाय. उजेड हा. एवढा कोड आलेला आहे. श्रेयसला फोड सुद्धा आलेला आहे. अजून नाही तू वाजवतो व्यवस्थित. दाखव. हे गुलाल उडलाय बे बोटाचं. अरे हे बघ फाटला पूर्ण. हा बापरे बघा असे वाजवताना बघा रक्त सुद्धा असे उडतात. थंड आहे नाही पियायचं ना. थंडाच असतो रे. चला मित्रांनो आपण सामान तर भरलंय गाडीमध्ये. आता आपण ह्या सगळ्या गाड्यात आपल्या मंडपाशी न्यायच्या. ती परित ती बघा तिकडे लाईट पेटते तिकडे. शक्तिमान बाबू टिचकुले नाही असं टिचकुले. तुला कुत्र्याच्या समोरच मरतो. काठी घेऊन काय वरती. चालू आहे ना.